आज आपण छोट्या माशाची भाजी बघणार आहोत। तर कढई तापून घेतले, त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। या छोट्या माशांची भाजी करणार आहोत। याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा, मला नाही माहिती। आमच्या इथे तर याला मुर्या म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा। तेल गरम झालं, आता लसूण अद्रक पेस्ट टाकून घ्यायची। लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। ते थोडंसं लाल झाल्याच्या नंतर हळद टाकून घ्यायची, भाजीला चांगला कलर येण्यासाठी। नंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। या भाजीला मसाला कमी वापरायचा, कारण जास्त मसाल्यात ती भाजी चांगली लागत नाही। म्हणून थोडासा मसाला खोबरं भाजून घेऊन वाटून घेतलेलं आहे, ते खोबरं टाकायचं। व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। खोबरं भाजल्याच्या नंतर टोमॅटो पेस्ट टाकून घ्यायची। टोमॅटो पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची। असं मसाल्याला तेल सुटायला पाहिजे। नंतर चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। टमाट्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर ते पूर्ण टमाटर मिक्स होतं, गळून जातं भाजीमध्ये। म्हणून टमाटर टाकल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर आपली मटन मसाला पुडी किंवा चिकन मसाला पुडी, जो मसाला आहे ना ठेवणीतला, तो वापरून घ्यायचा। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। असं छान व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा। त्यानंतर आपलं घरगुती गावरान तिखट जे आमच्या मम्मीने बनवलेलं आहे ना, ते टाकतो आम्ही। याने भाजी खूप छान व्यवस्थित बनते। काळा मसाला, आपल्याला जे जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकायचं, पण जास्त तिखट असल्यामुळं आम्ही कमी टाकतो। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं। आणि ते मासे खूप छोटे छोटे आहेत ना, ते लवकर शिजतात, त्याच्यामुळं भाजीला पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ते मासे आपण त्यामध्ये सोडायचे। त्यांना जास्त शिजायची गरज लागत नाही। आपण अगोदरच टाकून नंतर पाणी टाकलं तर ते खूपच तुटतात मासे, त्यामुळे हे पाणी टाकून घ्यायचं। आता ह्याला छानशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्याच्या नंतर आपण हे मासे सोडणार आहे त्यामध्ये। साधारण हे 1 किलो मासे आहेत। तर आपले हे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण हे मासे त्यामध्ये सोडणार आहेत। उकळी येण्यासाठी आपण झाकून ठेवूया। ह्या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा। आमच्या इकडं तर लहान माशांना, या माशांना मुर्या म्हणतात बघा। आता अशी उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये हे मासे टाकून घ्यायचे। माशाचे तुकडे पडतात, त्याच्यामुळं ते अगोदर शिजवून नाही घ्यायचे। अशी उकळी आल्याच्या नंतर टाकून घ्यायचे सगळे मासे। हलक्या हाताने थोडंसं फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही, कारण ते जास्त फिरवल्यानंतर तुकडे पडतात, मग ते खाण्यात काही मजा राहत नाही। त्याच्यासाठी हलक्या हाताने थोडंसं फिरवून घ्यायचं। आणि त्यांना जास्त वेळ पण लागत नाही शिजायला, कारण ते छोटे छोटे असतात ना। हे बघा भाजीला कसा कलर आलाय आपल्या, कशी दिसायली आपली भाजी। थोडीशी उकळी आल्याच्या नंतर पीठ टाकून घेऊ, म्हणजे भाजीला थिकनेस येते। मस्त मिक्स करून हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचं, कारण तुकडे पडतात त्याचे। थोडीशी कोथिंबीर, आणि जरा माशाच्या भाजीमध्ये आमच्या इकडे ओवा टाकतात। थोडीशी उकळी आल्याच्या नंतर, शिजत आल्याच्या नंतर हातावर ओवा चोळून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा। हातावर ओवा चोळायचा आणि त्यात टाकून द्यायचा, म्हणजे पोट वगैरे बिघडत नाही माणसाचं। कशी आहे आपली भाजी कमेंट करून सांगा। भाजीचा रंग बघा कसा आलाय, कमेंट करून सांगा।
तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता आपण टेस्ट करण्यासाठी पप्पांना देणार आहेत. आता आपण पप्पांना टेस्ट करायला देणार आहेत भाजी. टेस्ट पप्पाला करायला दिले. पप्पा टेस्ट कशी झाली? एकदम छान आहे. हा, कशी झाली टेस्ट? एकदम छान आहे. दादा कशी झाली रे चिकू? ही जसं थंड होतं ना हा तसं लय भारी लागते.